खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळणार आहे। नाशिक महापालिकेनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। नाशिकमध्ये दसऱ्याच्या दरम्यान डांबरीकरण करून खड्डे बुजवले जाणार आहेत। सध्या तात्पुरत्या स्वरूपात मुरुम मातीनं खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। मुसळधार पाऊस आला तर टाकण्यात येणारा मुरुम माती वाहून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रस्ते निसरडे सुद्धा होऊ शकतात। या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली होती। मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून खड्ड्यांची डागडुजी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपण थेट जर बघितलं तर या ठिकाणी चांडक सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि ते आता बुजवण्याचं काम खरं तर या ठिकाणी केलं जातंय। जे मुरुम माती आहे ते टाकून या ठिकाणी खरं तर खड्डे बुजवले जात आहे। डांबराचा रस्ता त्यासोबतच पेवर ब्लॉक टाकून तयार केलेला जो रस्ता आहे त्याच्यावर मात्र अशा पद्धतीची ही मलमपट्टी आहे। मुसळधार पाऊस जर आला तर ही किती टक्के टिकेल याबाबतची साशंकता आहे। मात्र तात्पुरता दिलासा जो आहे तो नाशिक महानगरपालिकेकडनं दिला जातोय। सर, काय नाव तुमचं आणि काय आता ही सगळी दरम्यान तुम्ही मोहीम राबवता? आता सध्या परिस्थिती अशी आहे का पाऊस उघडलाय, तात्पुरत्या स्वरूपात आपण JSB तसेच मुरुम टाकून खड्डे भरण्यात येत आहे। आता दसरा दिवाळीच्या आसपास होणारच आहे डांबरीकरण, पण तात्पुरत्या स्वरूपात जेवढे खड्डे बुजवता येईल जेणेकरून नागरिकांचे हाल होऊ नये या हिशोबाने काम स्तरावर घेतले आहे। त्याच आगामी काळामध्ये जे पक्क काम आहे म्हणजेच डांबरीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचं ते केलं जाईल। मात्र तात्पुरता दिलासा देण्यासाठी अशा पद्धतीची ही डागडुजी आहे ती सध्याच्या घडीला नाशिक महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या काळात नागरिकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न नाशिक महानगरपालिकेकडनं यावेळेला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।